राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड असल्याचं बघायला मिळतंय। अशातच ही चीड शेतकरी मतदार राजानं मतदान करताना देखील दाखवली आहे। गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। यात अगदी बागलाणचे माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील सहभाग घेतलाय। नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या मुद्द्यावरून किती रोष आहे याचा हा पुरावा। हाच रोष काही तरुणांनी मतदान करताना दाखवत तरुण शेतकऱ्यांनी सरकारला कांदा प्रश्नाची आठवण करून दिली आहे। कांद्याला दर मिळत नसल्याचा निषेध म्हणून चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला। मात्र या तरुणांना मतदान केंद्राच्या गेटवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितलं। यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। त्यामुळे मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याचं बघायला मिळालं। अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर तरुण शेतकऱ्यांनी गळ्यातील माळा काढून ठेवत मतदान केलं। मात्र या निमित्ताने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न लावून धरल्याचं बघायला मिळालं। ते कांदा उत्पादक कांद्याच्या माळा आता इथे नेऊन ते जे काही मतदान अधिकारी आहेत ते त्याच्यावर काही करू शकणार नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला जे काही मतदान करायचं ते आज मतदान करा। काय कांद्याची माळ घातली म्हणून मी मतदान करू शकलो नाही वगैरे हे असं काही करू नका। तुम्हाला मतदान करा तुम्ही, आणि मग कांद्याच्या माळा वगैरे आम्हाला दाखवा ना। जे कोण राजकारणी आहेत किंवा सत्ताकारणी जे असेल त्यांच्या पुढे आपण ते माळा दाखवा, त्यांच्या पुढे सत्याग्रह करा। हे विचारी जे सरकारी नोकर हे काय करणार आहेत? दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांच्यात लढत आहे। पण या निवडणुकीच्या प्रचारात शेतीचे प्रश्न, कांद्याचा मुद्दा प्रचंड गाजल्याचं बघायला मिळालं। मतदानाच्या दिवशी शेतकऱ्यांसह अगदी नेत्यांनी देखील गळ्यात कांद्याच्या माळा घालून निषेध केला। बागलाणाचे माजी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील गळ्यात कांद्याची माळ घालत सटाणा शहरात सहकुटुंब मतदान केलं। अशा परिस्थितीत दिंडोरी लोकसभेतील मतदानाची टक्केवारी विद्यमान खासदार भारती पवारांची धडधड वाढवणारी असल्याचं बोललं जात आहे। कांदा प्रश्न घेऊन आज आम्ही काम केलेलं आहे, त्याच्यामुळे जनतेचा विश्वास आहे आणि जनतेला हेही माहिती आहे की या प्रश्नावर सातत्याने वाचा फोडत काम कोणी केलं। आमचं काम, आमचा रिपोर्ट लोकांसमोर आहे, जनतेसमोर आहे, शेतकऱ्यांसमोर आहे आणि हाही विश्वास आहे की आमचं सरकार याच्यावर शाश्वत मार्ग काढणार आहे। या प्रश्नावर आम्ही काम करत राहू। सध्याच्या त्या विद्यमान खासदार आहेत, त्याचबरोबर केंद्रामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणून राहिलेले आहे, परंतु त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे केलेलं काम आहे हे लोकांनी 5 वर्षामध्ये बघितलंय आणि त्यामुळे लोकांचा प्रचंड रोष शेतीच्या प्रश्नावर असतील, आरोग्याच्या प्रश्नावरती असतील किंवा ग्रामीण भागामध्ये विकासाची कामं करताना जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांची अपेक्षा की सर्वसामान्यामध्ये मिसळणारा खासदार त्यांना हवा आहे, सर्वसामान्य प्रश्नांची जाणीव असलेला माणूस हवा आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या मेहुणे गावातील ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला होता। मेहुणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर दुपारपर्यंत एकही मतदान झालं नव्हतं। दुष्काळी अनुदान, पाणी प्रश्न, न झालेली विकास कामं या समस्यांवर तोडगा न निघाल्यानं गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं। सुरुवातीपासून कांदा आणि शेती प्रश्नांभोवती फिरणारी ही निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत हाच मुद्दा कायम राहिला। निर्यात बंदी खुली करूनही अतिरिक्त निर्यात शुल्क लावल्याने त्याचा फटका निर्यातदारासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभाही कांदा प्रश्नावरच सर्वाधिक गाजली। परिणामी कांद्याच्या आगारात आता केंद्रीय धोरणांची कसोटी लागली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकलंय याचं उत्तर 4 जूनलाच मिळेल। रईस शेख, पुढारी न्यूज, दिंडोरी।